सावली तालुक्यातील चकपिरंजी येथे अवैधरित्या दारूचे धंदे चालू आहेत। या दारूमुळे गावातील अनेक कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत। अनेक नागरिकांना आपले जीव सुद्धा गमवावे लागत आहेत। दारूमुळे गावामध्ये भांडण तंटे मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत। येणाऱ्या पिढीचे आयुष्य हे धोक्याचे ठरत आहे। या अवैध दारूमुळे गावातील नागरिकांना, महिलांना व शाळकरी विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो आहे। याकरिता शेकडो महिला व नागरिक चकपिरंजीवरून पायी मोर्चा पोलीस स्टेशनवर धडकला आणि निवेदन देण्यात आले। त्यात गावातील दारू 8 दिवसात बंद करा, नाहीतर आम्ही पोलीस स्टेशन समोर उपोषणाला बसणार असे निवेदनातून म्हटले आहे। चकपिरंजी ग्राम गावाच्या हितासाठी योग्य तो निर्णय घेऊन सहकार्य करावे अशी चर्चा ग्रामसभेमध्ये करण्यात आली। सोबतच या ग्रामसभेमध्ये गावात अवैधरित्या चालू असलेली दारूबंदीबद्दल ग्रामसभेचे एक ठराव करण्यात आले। त्यामध्ये जो गावामध्ये दारू विकणार त्याला कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ दिला जाणार नाही, तसेच कोणतेही शासकीय कागदपत्रे दिले जाणार नाही। दिल्यास ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यावर कारवाई करण्यात येईल अशा पद्धतीचा ठराव घेण्यात आला व हा ठराव ग्रामसभेच्या सर्वानुमते मंजूर करण्यात आला। तसेच पायी मोर्चात गावातील ग्रामवासीय, पुरुष व महिला, पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। मंगळवारला या ठिकाणी आम्ही उपस्थित झालेलो आहोत। हा 3/10/2024ला चकपिरंजी इथे ग्रामसभा आयोजित करण्यात आलेली होती। या ग्रामसभेमध्ये आम्ही सर्व वासियांनी एक ठराव घेतलेला होता की जो कोणी आमच्या गावामध्ये दारू विकणार त्याला कुठल्या पद्धतीचं शासकीय योजनेचा लाभ मिळणार नाही, शासकीय कागदपत्रे मिळणार नाही, रोजगारीच्या कामावर घेतल्या जाणार नाही, त्याला राशन मिळणार नाही आणि सोबतच आज आमच्या गावातली दारू बंद झाली पाहिजे यासाठी आम्ही सर्व चकपिरंजीवासीय, सर्व महिला वर्गांनी 3 ते 4 किलोमीटर आम्ही पायी आज या ठिकाणी एक मोर्चा काढलेला आहे आणि आम्ही आज पोलीस स्टेशन सावली इथे निवेदन दिलेलं आहे। जर 8 दिवसामध्ये आमच्या गावातली दारूबंदी जर झाली नाही तर आम्ही 8 दिवसानंतर SP कार्यालयावरती चंद्रपूरला आम्ही त्या ठिकाणी सुद्धा आंदोलन करू, एवढीच या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो। धन्यवाद।